ब्लाऊजचा उजवा भाग पूर्ण झाल्यानंतर डावा भाग पण उजव्या बाजूच्या बरोबर विरुद्ध विणायचा आहे, तर तो सुरू केलेला आहे। 56 टाके घातलेले आहेत 10 नंबरने। तर उजव्या बाजूला बटनपट्टी या बाजूला येत होती सुरुवातीला, आता डाव्या बाजूला ही शेवटी विणावी लागणार आहे, इथे विणावी लागेल ही। तर त्याप्रमाणे साबुदाणा विणीच्या 12 ओळी ज्या घालायच्या आहेत त्यातल्या आपण आता ह्या 7 ओळी घालून झालेल्या आहेत। ही 8वी ओळ आहे, तर 8व्या ओळीला पहिलं काच करायचं आहे। ही डावी बाजू आहे, डाव्या बाजूला काज येतील, तर ते काच करण्यासाठी मी हे दाखवते। आता हे 7 टाके आहेत, काच पट्टी असणार आहे ही या बाजूला येईल, म्हणजेच सुरुवात केल्यानंतर सुलट बाजूच्या सुरुवात केल्यानंतर शेवटचे 7 टाके हे डाव्या बाजूला विणावे लागतील। तर पहिले 2 टाके विणायचे आहेत ज्याप्रमाणे आहेत ते काच पट्टीचे। त्यानंतर आता 5 टाके आहेत, ह्या 2चा 1 करायचा। तर आता इथे हा उलट टाका आहे, सुलट विणायचा आहे, तर आपल्याला आत धागा आहे त्याचप्रमाणे घेऊन हा 2चा 1 करायचा आहे याप्रमाणे, म्हणजे इथे बरोबर हे काज येईल। आणि त्यानंतरचे 3 टाके जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे। ही इथे हे होल येईल। आता ही काच पट्टीची बाजू आहे, बाकी ज्याप्रमाणे आहे आता त्याप्रमाणे विणत जायचं। काच करताना आत धागा घेऊन 2चा 1 केलेला आहे 3ऱ्या आणि 4थ्या टाक्यांचा। आता हा उलट केला तर हा सुलट असला पाहिजे आणि इथे पुन्हा उलट विणायचा आहे। काच पट्टीचे टाके आहेत हे, तर आपण साबुदाणा विण घातलेली आहे, हे बघा इथे काज तयार झालेला आहे। त्याच्या पुढे याप्रमाणे सगळं पूर्ण करायचं आहे विणकाम। ही आपली खालची रीप चाललेली आहे, तर इथे काही काच तयार झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला। तर याप्रमाणे विणत जायचं आहे। पहिल्यांदा ही 12 ओळीची पट्टी करून घ्यायची, 10 नंबरच्या सुया आहेत। त्यानंतर एक ओळ ही बेस रो किंवा सुरुवातीची ओळ आपण जी विण घातली आहे त्यासाठी ती विणावी लागेल, आणि त्यानंतर विण सुरुवात होईल। ब्लाऊजचा पुढचा डावा भाग आपण विणत आहोत। 12 ओळीची रीप पूर्ण झालेली आहे आणि एक ओळ सुरुवातीची किंवा बेस रो जी संपूर्ण उलट घालायची होती ती झालेली आहे। मध्ये आपण एक साधारणपणे 7व्या 8व्या ओळीला काच केलेलं आहे। तर हा डावा भाग जो आहे ही सुलट बाजू असणार आहे, तर या बाजूला बटनपट्टी ही या बाजूला येईल। शेवटी टाके बटनपट्टीचे विणावे लागतील, म्हणून मी हे दाखवत आहे। उजव्या बाजूच्या भागाला पहिल्यांदा आपण बटनपट्टीचे टाके विणत होतो सुलट बाजूला, पण डाव्या बाजूला सर्वात शेवटी टाके येणार आहेत बटनपट्टीचे सुलट बाजूसाठी। तर याप्रमाणे आता विणत जायचं आहे। ज्याप्रमाणे पुढचा भाग विणला त्याप्रमाणेच आता विण घालायला सुरुवात करायची आहे। या 10 नंबरच्या सुईने विणत आहोत, तर 10 नंबरने 2 वेळा विण घालायची, त्यानंतर 9 नंबरने 4 वेळा, आणि त्यानंतर 8 नंबरच्या सुईने 8 वेळा वगैरे घालायची आहे। त्याच काखेपर्यंत जिथे आपण आता कटिंग सुरू केलेलं आहे मुंढ्याचं तिथपर्यंत पाठीमागच्या भागाप्रमाणेच किंवा पुढच्या उजव्या भागाप्रमाणेच विणायचं आहे। फक्त बटनपट्टीचे टाके हे सर्वात शेवटी येणार आहेत सुलट बाजू विणताना, एवढं लक्षात ठेवायचं। बाकी विणकाम आहे असंच करायचं आहे। हे जे काज आहे ते साधारणपणे ते 12 ओळीनंतर काज करायचं आहे। आता इथे केल्यानंतर 12 ओळीनंतर काज येईल, तेवढं लक्षात ठेवायचं आहे। बाकी सगळा हा भाग पाठीमागच्या काखेपर्यंतच्या भागापर्यंत किंवा पुढचा जो आहे तसाच
पुढचा काखेपर्यंतचा जो भाग आहे तसाच विणायचा आहे. तर तो आता आपण विणून घेऊया. ब्लाऊजची ही उजवी बाजू आहे आणि ही आहे डावी बाजू. इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. इथपर्यंत एकसारखंच असणार आहे विणकाम. इथून हे जे मुंढा वळण आहे हा उजवा भाग आहे. हा मुंढा वळण या बाजूला केलाय तर डाव्या बाजूला या इकडून करावं लागेल. या बाजूने म्हणजे ओळीच्या सुरुवातीला येणार आहे हे. या बाजूला आपण काच केलेलं आहे. तर या बाजूला उजव्या बाजूचं ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे डाव्या बाजूला सुद्धा करायचं आहे. तर सुरुवात करूया आपण. डाव्या बाजूला पहिल्यांदा करावं लागेल मुंढा वळण आणि मग या बाजूला बटनपट्टी येते. तर पहिल्यांदा 4 टाके बंद करायचे आहेत. टाके कुठल्याही प्रकारे बंद केले तरी चालतात. 1 2 3 4 याप्रमाणे 4 टाके बंद झाले. आता इथून पुढचं सगळं विणकाम हे सुलट आणि उलटच असणार आहे. तर ही ओळ सगळी सुलट करायची. काच पट्टीचे टाके जसे आहेत त्याप्रमाणे साबुदाणा विणीप्रमाणे विणायचे आणि उलट बाजूची ओळ उलट करायची आहे. तर ती आपण करून घेऊया. आता पुढची ओळ. पहिल्या ओळीला आपण 4 टाके बंद केले. आता 3 टाके बंद करायचे आहेत. ज्याप्रमाणे उजव्या बाजूला केले त्याचप्रमाणे करायचे आहेत. 3 टाके झाले. पुढची ही ओळ सगळी सुलट करायची. काचपट्टी आहे त्याप्रमाणे विणायची आणि एक पाठीमागची उलट ओळ करून घेऊया. आता मागच्या ओळीला 3 टाके कमी केले. या ओळीला 2 टाके कमी करायचे. एक 2 पुन्हा ही सगळी सुलट विणायची. काचपट्टीचे टाके आहेत तसे विणायचे. पाठीमागची ओळ ही उलट विणायची आणि मग त्यानंतर पुढचा भाग. आत्तापर्यंत आपण मुंढ्याकडे 9 टाके कमी केलेले आहेत. आता सुईवर 47 टाके आहेत. आता इथून पुढे फक्त या इकडचे टाके कमी करायचे आहेत. आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे काज आपण करत आहोत तर इथून समान अंतरावर काच परत करायचं आहे. हा जो काचपट्टीचा भाग आहे तो तसाच विणत जायचा आहे. तर आता याप्रमाणे इकडे कमी करायचे. पहिला आता नेहमी सुलट विणायचा दोन्हीकडून. दोन्ही बाजूनी सुलट आणि उलट बाजूनी पहिला सुलट. आता इथे 2चा 1 करायचा आहे तर तो SSK पद्धतीने करायचा याप्रमाणे आणि सगळे टाके सुलट विणायचे. काचपट्टीचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे येतील. उलट बाजूला सगळे काचपट्टीचे उलट बाजूला काचपट्टीचे टाके
विणीप्रमाणे त्यानंतर सगळी ओळ उलट आणि शेवटचा एक टाका हा सुलट विणायचा आहे। तर याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे। ह्या दोन ओळी म्हणजे ही एक ओळ आणि पाठीमागची उलट ओळ अशा ह्या दोन ओळी एकूण 37 टाके उरेपर्यंत विणायचे आहेत। म्हणजेच प्रत्येक सुलट ओळीला या मुंढ्याकडे एक एक टाका कमी होत जाईल। याप्रमाणे 37 टाके उरेपर्यंत याच दोन ओळी पुन्हा पुन्हा करायच्या आहेत। तर आपण त्या करून घेऊया। डाव्या बाजूचे 37 टाके उरेपर्यंत विणायचं होतं, तिथपर्यंत विणकाम हे पूर्ण झालेलं आहे। आता हा उजवा भाग आहे। हे गळ्याचं कटिंग ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याप्रमाणेच डाव्या बाजूला पण करायचं आहे। पण हे सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही जी काचपट्टी आहे ती आणि उजव्या बाजूची बटनपट्टी गळ्याचा शेप सुरू करणार आहोत तिथपर्यंत एकसारखी झालेली आहे की नाही हे बघायचं आहे। हे बघा, इथून हा गळ्याचा शेप सुरू होतो उजव्या बाजूचा। डावी बाजू इथपर्यंत विणलेली असणं म्हणजेच एकसारखी असणं गरजेचं आहे। हे सांगायचं कारण एवढ्यासाठी की टाके आपण कमी करतो हे राईट साईडला किंवा सुलट बाजूला याचं कटिंग सुरू झालेलं आहे टाके कमी करायचं। ही डावी बाजू आहे, इथे टाके कमी करता येत नाहीत म्हणून ते उलट बाजूने करावे लागतील। तर अशा वेळी काय होतं की एक दोन ओळीचा फरक पडणं शक्य असतं। तर ह्या दोन बाजू लावून घ्यायच्या गळ्याचं कटिंग सुरू करण्यापूर्वी। जर कमी जास्त झालं असेल तर एक दोन ओळी आहे अशाच विणायच्या आहेत, टाके कमी न करता, काही फरक पडत नाही। आणि ही बाजू एकसारखी झाल्यावर गळ्याचं कटिंग सुरू करायचं आहे। आता ह्या दोन्ही बाजू एकसारख्या झालेल्या आहेत। उजव्या बाजूचे टाके ज्याप्रमाणे कमी केलेले आहेत त्याच क्रमाने डाव्या बाजूचेही टाके कमी होणार आहेत, फक्त ते उलट बाजूने होतील। आणि गळ्याचे टाके कमी होत असताना इथे मुंड्याकडे पण 2चा 1 हा करत राहायचा आहे। तर सुरुवात करूया आपण टाके कमी करायला। 37 टाके आहेत आता सुईवर। पहिला सुलट, इथे 2चा 1 करतो आपण, तो हा असाच करत राहायचा आहे आणि सगळी ओळ सुलट करायची। काचपट्टीचे टाके आहेत ते जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत। आता ही गळ्याकडची बाजू असणार आहे आणि ही उलट बाजू आहे डाव्या बाजूची। तर आता पहिल्यांदा टाके कमी करायचे आहेत। पहिल्यांदा आपण 5 टाके कमी केले होते उजव्या भागात, त्याचप्रमाणे करायचं आहे। तर 1 2 3 4 5 टाके कमी झालेले आहेत। पुढची ओळ सगळी उलट विणायची आहे। हा एक बटन पट्टीचा आहे, तो तेवढा सुलट विणायचा, बाकी सगळे हे उलट विणायचे आहेत। तर ही कंप्लीट ओळ उलट करून घ्यायची। त्यानंतर सुलट ओळीला परत इथे 2चा 1 करायचा आणि परत नेहमीप्रमाणे सुलट ओळ विणून घ्यायची आहे। त्यानंतरच्या ओळीला टाके कमी करायचे आहेत, तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। उलट बाजूला आपण आलेलो आहोत। पहिल्यांदा 5 टाके कमी केले, आता 3 टाके कमी करायचे आहेत।
1 2 3. यानंतर ही सगळी ओळ उलट करायची जी चालू आहे ती. त्यानंतर पुन्हा सुलट ओळ एक विणायची आहे. इथे सुलट ओळीला 2चा 1 करायचा आणि मग परत गळ्याच्या बाजूला टाके कमी करायचे. आता गळ्याकडे 2 टाके कमी करायचे आहेत. प्रत्येक उलट ओळीला टाके कमी करायचे, तेवढं लक्षात ठेवायचं. बाकीचे सगळे हे उलट. त्यानंतरची एक सुलट ओळ आपण करून घ्यायची, ही उलट. त्यानंतरची सुलट ओळ करून घ्यायची. इथे नेहमीप्रमाणे 2चा 1 होईल आणि त्यानंतर पुन्हा गळ्याकडे टाके कमी करायचे. आता शेवटचा 1 टाका गळ्याकडे कमी करायचा आहे. म्हणजेच आपण गळ्याकडे एकूण 11 टाके कमी केलेले आहेत उलट बाजूने. एक टाका कमी केला. सगळी ओळ उलट विणायची, ही आपण जशी विणतो तशी. आता गळ्याकडच्या बाजूने टाके बंद करायचे. संपलेले आहेत. एकूण 11 टाके आपण कमी केले. हे बघा, हा गळ्याचा आपण इथे शेप दिलेला आहे. आता असंच विणकाम पुढे सुरू ठेवायचं आहे. या बाजूला मुंडा कटिंगच्या बाजूला इथे 2चा 1 करत जायचं आहे आणि 14 टाके उरेपर्यंत हे टाके इथे कमी करत जायचं आहे. या बाजूने 14 टाके उरले की थांबायचं आहे आणि हा जो उजवा भाग आहे त्याचा जेवढा मुंडा असेल तेवढं विणकाम होईपर्यंत 14 टाक्यांवर विणायचं आहे. फार विणावं लागत नाही, 1-2-4 ओळीच विणाव्या लागतील. तर आता जे टाके राहिलेले आहेत, तर इथे प्रत्येक वेळी 2चा 1 सुलट ओळीला करायचं. 14 टाके होईपर्यंत विणायचं याप्रमाणे. त्यानंतर थांबायचं आहे, टाके कमी करणं थांबायचं आहे. हा जो मुंडा आहे या बाजूचा, उजव्या बाजूचा, तेवढा शेप होईपर्यंत पुढे 2-3 ओळी काय ज्या असतील त्या जशा आहेत त्याप्रमाणे विणायच्या, टाके न कमी करता. आणि तो भाग पूर्ण करायचा आहे. तर हा गळा असा दिसत असणार आहे दोन्ही बाजूचा. हे बघा, एकसारखा झालेला आहे गळा. आता 14 टाके उरेपर्यंत इथे कमी करत जायचं. 2चा 1 करायचा सुलट ओळीला. 14 टाके झाल्यानंतर 1-2 ओळी जर घालाव्या लागल्या ही मुंड्याची उंची पूर्ण होईपर्यंत, तर त्या घालायच्या आणि टाके बंद करायचे आहेत. म्हणजे आपला डावा भाग पूर्ण होईल. ब्लाऊजचा पुढचे 2 भाग आणि पाठीमागचा भाग आपला विणून पूर्ण झाला. त्यानंतर आता हात किंवा बाह्या विणायच्या आहेत. मी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. बाह्या विणायच्या अगदी सोप्या आहेत. 65 टाक्यांपासून सुरुवात केलेली आहे. 65 स्टिचेस आहेत हे सुरुवातीला. ते 10 नंबरवर घातलेले आहेत. ज्याप्रमाणे पाठीमागच्या भागासाठी आपण सुया वापरल्या त्याचप्रमाणे या बाह्यांसाठी सुद्धा वापरायच्या आहेत. तर 65 टाके 10 नंबरच्या सुईने सुरुवात केली. ही 12 ओळींची रीब आहे. सगळीकडे आपण पूर्ण ब्लाऊजला 12 ओळींची रीब घातली. त्यानंतर 1 ओळ ही जी आपण वीण वापरलेली आहे त्याच्यासाठी बेस रो म्हणून 1 ओळ घातली. त्यानंतर ही वीण सुरू झालेली आहे. 12 ओळींची रीब झाल्यानंतर या ब्लाऊजमध्ये हा जो एक पॅटर्न आहे इथून इथपर्यंत तो 10 नंबरच्या सुईने विणलेला आहे. त्यानंतर सुया बदलल्या, 9 नंबरच्या सुया घेतल्या. 9 नंबरच्या सुयांनी 2 पॅटर्न हे विणलेले आहेत.
म्हणजे ह्या एका याच्यामध्ये 6 ओळी होतात, तर सर्वसाधारणपणे 2 याचे म्हणजे 12 ओळी वगैरे असं इथंपर्यंतचं विणकाम हे 9 नंबरच्या सुईने केलेलं आहे. त्यानंतर 8 नंबरच्या सुया वापरायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर इथून पुढचं सगळं विणकाम हे 8 नंबरनेच करायचं आहे. ज्याप्रमाणे पाठीच्या भागासाठी आपण सुयांचा वापर केलेला आहे, सुयांमध्ये बदल केलेला आहे, त्याचप्रमाणे इथे करायचं आहे. फक्त इथे पहिला 10 नंबरने एकदाच विणल्या, 9 नंबरने 2 पॅटर्न विणले आणि त्यानंतर 8 नंबरने सुरुवात केलेली आहे. 8 नंबरने सुरुवात केल्यानंतर 65 टाक्यांवर जशी विण आहे त्याप्रमाणे घालत जायचं आहे. सर्वसाधारणपणे 9 इंचापासून ते साधारणपणे 10-10.5 इंचापर्यंत हे विणकाम करायचं आहे. तर हे बघा, हे बरोबर 10 इंच इतकं झालेलं आहे. आपण ज्या प्रकारची लोकर आणि सुया वापरणार त्याप्रमाणे हे थोडंफार माप कमी जास्त असू शकतं. हे 40 नंबरसाठी आहे, तर तुमच्या मापाप्रमाणे हे उंची तुम्ही ॲडजस्ट करायची आहे. तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे ही उंची कमी जास्त करायची आहे. हे जे माप आहे ते कोपर असतं आपल्या हाताचं तिथंपर्यंत आहे आणि तिथून पुढे आता रँगलन शेप विणायचा आहे. तर सर्वसाधारणपणे मी या मापासाठी सोप्यात सोपं लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगते. हे असे ह्या 2-2 ओळीचे हे जे पॅटर्न दिसत आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पूर्ण पॅटर्न झालेले आहेत हे 2-2 ओळींचे. त्यानंतर आणखीन या ओळी घातलेल्या आहेत. 2 ओळी या सुरुवातीच्या दिसत असतील तुम्हाला किंवा शेवटच्या म्हणता येतील. म्हणजे 11 ह्या सगळ्या झाल्यानंतर ही आणखीन ह्या 2 ओळी होईपर्यंत कलर तोच ठेवलेला आहे. त्यानंतर कलर चेंज केलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाठीसाठी केला कलर चेंज तसाच करायचा आहे, फक्त पाठीपेक्षा ह्याची उंची कमी आहे. तर इथे कलर चेंज केलेला आहे. अजून 65 टाकेच आहेत सुईवर. आता इथून बाह्यांसाठी रँगलन शेप सुरू होईल. पाठीचा जो आपण रँगलन शेप बनवला तो आणि बाह्यांसाठीचा अगदी सेम टू सेम असणार आहे. सुलट ओळीला पहिल्यांदा 4 टाके बंद करायचे, त्यानंतर पूर्ण ओळ सुलट, त्यानंतरच्या ओळीला म्हणजे उलट ओळीला इकडून 4 टाके बंद होतील. याप्रमाणे हे विणकाम असेल. आता इकडचं सगळं विणकाम हे सुलट बाजूला 1 ओळ सुलट आणि उलट बाजूला 1 ओळ उलट याप्रमाणे होणार आहे. पाठीच्या भागासाठी ज्याप्रमाणे टाके बंद केले त्याचप्रमाणे इथे करायचे. ते असे केले होते. पहिल्यांदा इथे 4 बंद केले, त्यानंतर इथे, त्यानंतर 3, त्यानंतर 3, 2 आणि 2 याप्रमाणे 9 टाके. प्रत्येक ओळीला टाके कमी होत जातील. पहिल्यांदा सुरुवात इकडून असते त्यामुळे इथे टाके बंद करता येतात. त्यामुळे सुलट ओळीला सुरुवातीला टाके कमी होतील, उलट ओळीच्या सुरुवातीला पुन्हा टाके कमी होतील. याप्रमाणे हे विणकाम आहे. पाठीच्या भागामध्ये आपण ते बघितलेलंच आहे. तर इकडे 9 टाके आणि इकडे 9 टाके कमी झाल्यानंतर ती ओळ उलट असणार आहे. ती पूर्ण केल्यानंतर आपण बघूया पुढे काय करायचं ते. इकडे आणि इकडे 9 टाके कमी करायचे होते. 4 3 2 याप्रमाणे इकडे 9 आणि इकडे 9 याप्रमाणे आपण करून घेतलेले आहेत. आता इथून पुढे पाठीमागचा भाग ज्याप्रमाणे आपण टाके कमी करत गेलेलो आहोत किंवा रँगलन शेप केलेला आहे त्याप्रमाणेच करायचे आहेत. तर पहिला सुलट विणायचा, त्यानंतर 2चा 1 करायचा, 2चा 1 SSK पद्धतीने करायचा आहे. म्हणजे 2 उचलायचे आणि मग त्याचा असा मागून 1 करायचा. ही सगळी ओळ सुलट. आता सुईवर 47 टाके राहिलेले आहेत. दोन्ही बाजूला 9 याप्रमाणे एकूण 18 टाके कमी झाले. शेवटी 3 टाके उरेपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे. 3 टाके राहिलेले आहेत.
2चा 1 करायचा आणि शेवटचा 1 सुलट. यानंतर ही पूर्ण ओळ पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा, मधले सगळे टाके उलट विणायचे. याप्रमाणे प्रत्येक सुलट ओळीला 2 टाके कमी होत जातील, इकडे एक आणि इकडे एक. याप्रमाणे टाके कमी करत जायचं आहे. उलट बाजूच्या सगळ्या ओळी या सगळ्या उलट असणार आहेत. याप्रमाणे टाके कमी कमी करत गेल्यानंतर 7 टाके उरेपर्यंत हे टाके कमी करायचे आहेत, म्हणजे असा रँगलन शेप येत जाईल. 7 टाके राहिल्यानंतर आपला कुठलाही एक भाग घ्यायचा. आता ही डावी बाजू आहे, पुढची डावी बाजू आहे, तर हा जो रँगलन शेप आपण केलेला आहे तो त्याला लावून बघायचा, म्हणजे हा येईल. तर इथून हा जो आहे तर तो असा लावून बघायचा आणि याप्रमाणे इथपर्यंत तो आला पाहिजे. तर लक्षात असं ठेवायचं आहे की याप्रमाणे टाके कमी करत जाऊन 7 टाके उरेपर्यंत विणायचं. नंतर हा जो आहे पुढचा भाग त्याला लावून बघायचा, बरोबर इतका झाला पाहिजे. जर कमी असेल तर 1-2 ओळी तशाच विणायच्या 7 टाक्यांवर, म्हणजे मग या बरोबर एवढा होईल. तर काय आहे की प्रत्येकाचं थोडंफार माप किंवा हातामध्ये फरक पडू शकतो, त्यामुळे 1-2 ओळींचा फरक पडू शकतो. तर त्यामुळे जर कमी झाल्या इथे ओळी तर 1-2-4 ओळी आहे अशाच घालायच्या आणि मग बंद करायचं आहे 7 टाक्यांवर. तर ते करून घेऊया, म्हणजे मग ही बाही आपली पूर्ण होईल. दोन्ही बाह्या विणून झालेल्या आहेत. याप्रमाणे ह्या दिसत असणार आहेत. एकसारख्याच प्रमाणे पाठीचा आहे त्याचप्रमाणे थोडा दिसतो, फक्त हा लहान असतो. तर याप्रमाणे 2 बाह्या विणून झालेल्या आहेत. आता स्वेटर शिवायची वेळ आलेली आहे. सरळ बाजूने शिवायचं आहे, म्हणजे सुलट बाजूने किंवा राईट साईडनं शिवायचं आहे. कुठलाही घ्यायचा एक भाग पुढचा आणि ही दोनही उलट साईड किंवा बाजू एकमेकासमोर करायच्या आणि पहिल्यांदा हा रँगलन शेप जो आहे तो आपण जोडून घ्यायचा आहे. हे बघा, ही पण सुलट बाजू आहे आणि ही पण सुलट बाजू आहे. तर हे पहिल्यांदा शिवून घ्यायचं. त्यानंतर ही बाजू आहे ती पाठीच्या बाजूला शिवली जाईल. याप्रमाणे शिवण होणार आहे. इथे अगदी टोकाला दोरा ओवून घ्यायचा आहे. यामध्ये पाठीमागच्या बाजूने घेऊया. पुन्हा एकदा त्यातून घालायचा आणि इथे अशी गाठ घालायची आहे. साधारणपणे जेवढी याची लांबी असेल त्याच्या दुप्पट दोरा लागतो शिवायला. हे असं झाल्यानंतर आता आपण सगळे टाके हे साईडचे सुलट घातल्यामुळे समोरासमोर ज्या गाठी येतात याप्रमाणे त्या असं शिवत जायचं. याप्रमाणे शिवत जाऊन मुंढ्यापर्यंत शिवून घ्यायचं आहे. बाहीची एक बाजू ही एका पुढच्या भागाला जोडली जाईल आणि दुसरी बाजू पाठीमागचा भाग जो आहे त्याला जोडली जाईल. तर ही पुढची आहे बाजू, राईट साईड आहे. पुढच्या बाजू उजवी बाजू आहे पुढची आणि एक बाहीची एक बाजू. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सुलट बाजू ही बाहेर आली पाहिजे. तर याप्रमाणे आपण आता ज्याप्रमाणे शिवत आहोत त्याप्रमाणे हे सगळं आपण शिवून घेऊया. हे बघा, दिसत पण नाही, तुम्हाला कळणार पण नाही कुठे शिवलेलं आहे ते.
तर याप्रमाणे इथंपर्यंत जिथे मुंड्याचं कटिंग सुरू झालेलं आहे तिथंपर्यंत हे शिवून घेऊया आपण. ही पुढची बाजू, ही एक बाही. आता ही बाहीची ही बाजू आहे ती पाठीमागच्या भागाला जोडायची आहे. दोन्ही उलट बाजू एकमेकासमोर करायच्या आणि पाठीचा जो भाग आहे तो जो या बाजूला येईल तो या बाजूने असा या बाहीचा जोडायचा. म्हणजेच बाहीचा एक भाग पाठीच्या बाजूला जोडायचा आणि एक भाग पुढच्या बाजूला जोडायचा आहे. आणखीन सांगायचं म्हणजे की इथंपर्यंतच शिवायचं आहे, हे इथून नंतर शिवायचं आहे. तर आता हा आपण असा जोडून घेऊया. आत्ता आपण जी एक पुढच्या भागाला जोडली तीच बाही पाठीमागच्या एका बाजूला जोडायची आहे. असा पाठीमागून घ्यायचा. मगाशी ज्याप्रमाणे आपण शिवलेलं आहे त्याचप्रमाणे शिवत जायचं आहे. एकमेकासमोर ज्या गाठी आहेत त्या एकमेकांना जोडत त्याच्यामधून शिवायचं आहे. तर याप्रमाणे आपण इकडंपर्यंत शिवून घेऊया. त्याचप्रमाणे दुसरी बाही आहे त्याचा एक भाग पुढच्या बाजूला आणि एक भाग पाठीमागच्या बाजूला असा शिवून घ्यायचा आहे. नंतर बघूया गळा कसा करायचा ते. ब्लाऊजचे हे रँगलन शेप जे आहेत ते सगळे शिवून झालेले आहेत किंवा जोडून झालेले आहेत. याप्रमाणे हे दिसत असणार आहे. दोन्ही हात, पाठीमागचा भाग आणि पुढचे दोन भाग एकमेकांना जोडले गेलेले आहेत. आता आधी हे शिवायचं आहे आणि त्यानंतर मग त्याचा गळा विणायचा आहे. तर हे असे थोड्या थोड्या अंतरावर मार्कर लावून घ्यायचे की जेणेकरून हलू नये यासाठी. हाताच्या बाजूने किंवा बाह्यांच्या बाजूने शिवायला सुरुवात करायची आहे. आधी दोन्ही बाजूनी कंप्लीट शिवून घ्यायचं आणि मग आपण गळा विणणार आहोत. याप्रमाणे. आणि हे जे समोरासमोर दिसत आहेत गाठी त्यासाठी आपण कडेचे पहिला आणि शेवटचा टाका नेहमी सुलट विणतो. त्याचं कारण हे आहे की हे जे समोरासमोर दिसतात त्यातनं ते शिवायला सोपं जावं. तर याप्रमाणे शिवत जायचं आहे. हे सहज शिवायचं आहे, जास्त खेचायचं नाही. हे समोरासमोर बरोबर दिसतात त्यामुळे ते व्यवस्थित शिवलं जातं. हे बघा याप्रमाणे हे समोरासमोर जे दिसत आहे ह्या ज्या गाठी दिसतात त्याच्या बरोबर मधून शिवायचे म्हणजे शिवायला एकदम सोपं जातं हे. आणि कळतही नाही कुठून शिवलंय ते. इथे तुम्हाला कळणार नाही की कुठून शिवलंय ते. त्यामुळे हे याप्रमाणे शिवायचं आहे. बाह्यांच्या बाजूने सुरुवात करायची म्हणजे व्यवस्थित ते जास्त दिसण्यासाठी. हे बघा. तर याप्रमाणे हे पूर्ण इथं खालीपर्यंत शिवून घ्यायचं. आणखीन मग दोन्ही बाजू शिवून घेऊया आणि मग बघूया की गळ्याचं विणकाम हे कसं करायचं आहे ते. ब्लाऊज सगळीकडून शिवून पूर्ण झालेला आहे. आता फक्त गळ्याचं काम राहिलेलं आहे तर ते करायचं आहे. दिसत असेल तुम्हाला
आपण हा गळ्याला जरासा खालीपर्यंत शेप दिलेला आहे, तर आता टाके उचलून घ्यायचे सगळीकडून आणि मग तो गळा बनवायचा आहे. बॉर्डरसाठी ज्या नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत त्याच वापरायच्या आहेत गळ्यासाठी 10 नंबरच्या सुया. टाके उचलायला आता सुरुवात करायची आहे. ही डावी बाजू आहे. डाव्या बाजूची सुलट बाजू किंवा राईट साईड आपल्याकडे करायची आणि टाके उचलायचे आहेत. काचपट्टीच्या सुरुवातीपासून टाके उचलत जायचं. टाके हे सुलट बाजूनेच उचलायचे आहेत. तर हा जो सुरुवातीला अगदी कडेला जो टाका असतो काचपट्टीचा तिथे पहिला टाका घ्यायचा उचलून. याप्रमाणे त्यासाठी एक आपल्याला क्रोशेची सुई लागेल, कुठलीही घ्यायची, आणि या क्रोशेच्या सुईमध्ये हा असा अडकवून एकदा त्याला असा ट्विस्ट करायचा आणि मग असा यातून हा काढून घ्यायचा. हे बघा आला बाहेर. 10 नंबरच्या सुया घ्यायच्या आहेत बॉर्डरसाठी ज्या वापरलेल्या आहेत. त्याच सुयांवर टाके उचलून घ्यायचे. आता हा पहिला टाका आपला झालेला आहे. इथे एक गाठ घालून घ्यायची की जेणेकरून तो टाका हलणार नाही. आणि इथून पुढे टाके उचलायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे हा जो डावा पुढचा भाग आहे तो इथून असा इथपर्यंत आहे. तर या भागामध्ये तर इथून हा भाग असा आणि असा इथपर्यंत आपण टाके हे याप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत. आता या सुईने येत असतील तर या सुईने तुम्ही घेतले तरी चालतात. हा दुसरा टाका हा असा बोटावर घ्यायचा, यात अडकवायचा पिळी देऊन आणि त्यातनं बाहेर काढायचा. हे बघा आला. याप्रमाणे असे टाके उचलत जायचं आहे. अगदी टाके कडेकडेने उचलत जायचे. हे जे असतात त्यातून साधारणपणे एका टाक्यातून एक याप्रमाणे टाके उचलत जायचं. तर असं नाजूकपणे करायचं म्हणजे याच्यात हे लोकरीचे जे धागे आहेत ते अडकणार नाहीत. हे बघा असे शेजारच्या टाक्यातनं ते उचलत जायचे आहेत. तर याप्रमाणे या इकडून आणि इथपर्यंत आपण सगळे टाके उचलून घेऊया. पुढच्या भागाचे टाके उचलून झालेले आहेत याप्रमाणे दिसत असणार आहेत. इथे मला 37 टाके उचलावे लागलेले आहेत, 37, कारण आपण गळा हा खालून घेतल्यामुळे थोडे जास्त टाके उचलायला लागले. तर हे 37 आहेत. आता बाह्यांच्या इथला भाग येणार आहे तर इथे साधारणपणे 10 टाके उचलून घ्यायचे. जवळजवळ टाके उचलायचे आहेत त्यामुळे थोडाफार फरक पडू शकतो. आणखीन इथे आपण गळा जरा खालून विणलेला असल्यामुळे एक थोडे टाके जास्त उचलावे लागले. तर इथले आता हाताचे जे आहेत किंवा बाह्यांच्या इथले जे आहेत ते साधारणपणे 10 टाके उचलून घ्यायचे. जवळजवळच घ्यायचे टाके उचलून पुढच्या याच्यातून. तर हा एक झाला. बरोबर 10 इथे उचलून घ्यायचे. 2 3 4 5
5 6 9 आणि बरोबर हाताच्या किंवा भायांचे टाके जिथे संपतात तिथे बरोबर 10 टाके झालेले आहेत. तर याप्रमाणे टाके उचलत जायचं आहे. एखादा टाका किंवा इथे 1-2 टाके इकडे तिकडे होऊ शकतात. आपले इथे टाके वाढलेले आहेत. ते डाव्या पुढच्या भागाचे 37, भाईचे हे भाईच्या इथे 10 टाके. आता पाठीचा भाग येईल तर पाठीच्या भागाचे साधारणपणे 37 ते 40 टाके उचलून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा भाईचा भाग येईल, पुन्हा तिथे 10 टाके उचलायचे आणि पुन्हा उजवा पुढचा भाग आहे तिथले साधारण 37 टाके. याप्रमाणे टाके उचलायचे आहेत. 1-2 ते 4 टाके इकडे तिकडे चालू शकतात, कमी जास्त चालू शकतात. पुन्हा सांगते, डाव्या बाजूचे 37 टाके उचलून घेतले, त्यानंतर भाईचे 10 टाके उचलून घेतले, त्यानंतर पाठीचे साधारणपणे 37 ते 40 इतके टाके उचलून घ्यायचे आहेत. पुन्हा दुसरी बाही येईल त्याचे पुन्हा 10 टाके उचलून घ्यायचे. त्यानंतर उजवा पुढचा भाग येईल त्याचे या बटनपट्टीपर्यंतचे साधारणपणे 37 टाके इतके उचलायचे आहेत. हे याचं माप आहे. थोडेफार 4 ते 5 टाके कमी जास्त चालू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर याप्रमाणे आपण सगळे टाके उचलून घेऊया आणि मग गळा कसा विणायचा ते बघूया. डाव्या काचपट्टीपासून उजव्या बटनपट्टीपर्यंत सगळे टाके उचलून झालेले आहेत. 4 ते 6 ओळी घालायच्या आहेत. तर पहिला टाका जो आहे तो फक्त असा उचलून घ्यायचा, आपण नेहमी ज्याप्रमाणे उलटप्रमाणे उचलून घेतो त्याप्रमाणे एजिंगचा. त्यानंतर साबुदाणा वीण घातलेली आहे आपण बॉर्डरसाठी, तीच इथे घालायची आहे गळ्यासाठी. पण इथे एक बदल असा की पहिले हे जे 3 टाके आहेत त्या 3चा 1 करायचा. थोडंसं अवघड जातं ते करायला कारण टाके अजून सैल झालेले नाही आहेत. 3चा 1 करायचा पहिला टाका उचलल्यानंतर आणि तीनचा 1 केला. आता हा उलट म्हणजे त्याच्या पुढचा उलट येणार. साबुदाणा वीण आपण वापरतो आहोत तर याप्रमाणे घालत जायचे टाके. आता आणखीन एक इथे बदल आहे. हा गळा असा खालून आहे तर जिथे ह्या इथे तो गळा जिथून बरोबर असा शेप जो आहे तो जिथे संपतो ते कळतं आपल्याला जिथे टाके उचलून घेतलेले आहेत तिथे. हे बघा याप्रमाणे थोडासा खालचा गळा हा खाली होता तर तिथे बरोबर 2चा 1 करायचा आहे. आपण थोडक्यात टाके मोजून ठरवूया किती टाक्यानंतर 2चा 1 करायचा आहे. ते 3 साधारणपणे 13-14 टाके झाल्यानंतर इथे पुन्हा 2चा 1 करायचा म्हणजे हा गळ्याचाच असणार आहे भाग. जो येईल तो करायचा. आता इथे हा सुलट होता तर आपल्याला हा उलट करायला लागेल. तर जसा येईल वीण येईल त्याप्रमाणे तो करायचा आहे. तर साधारणपणे 13-14 टाके झाल्यानंतर 2चा 1 करायचा. आपण वीण घालत आहोत, साबुदाणा वीण आपण घालत आहोत तर त्यामुळे जो टाका येईल त्याप्रमाणे 2चा 1 करायचा आहे. तर आता इथे उलट टाका आहे म्हणून हा 2चा 1 हा उलट प्रमाणे केला जाईल. सुलट असेल तर सुलट याप्रमाणे विणत जायचं आहे.
आता ही पहिली ओळ आहे आपली. पहिली ओळ जराशी अवघड असते टाक्यातून सुई घालायला, कारण का ते नुकतेच घातलेले असतात, त्यामुळे ते सैल झालेले नसतात टाके. याप्रमाणे विणत जायचं आहे. जी पाठीचा भाग आहे त्याच्या बरोबर मध्यावर आल्यावर थांबायचं आहे. तिथेही पुन्हा आपल्याला 3चा 1 करायचा आहे. आता हा पाठीचा भाग आहे, तर बरोबर आपण पाठीच्या मध्यभागी आलेलो आहोत, तर तिथे पण 3चा 1 करायचा. तर इथे सुलट टाका विणावा लागतोय, म्हणून मी 3चा 1 हा सुलट करणार आहे. उलट येणार असेल तर उलट विणायचा, एवढंच लक्षात ठेवायचं इथे. तर याप्रमाणे 3चा 1 केला. बाकी पुढचे टाक्या जसे आहेत त्याचप्रमाणे विणत जायचं आहे, म्हणजे विण बरोबर येईल. आता बरोबर जिथे गळ्याचं आपलं कटिंग सुरू झालेलं आहे, इथून काचपट्टीनंतर तर बरोबर दिसतं इथे, तर तिथे पुन्हा आपण मागच्या वेळी जसा 2चा 1 केला त्याप्रमाणे 2चा 1 करायचा आहे. साधारणपणे मी 13-14 टाके राहिल्यानंतरच 2चा 1 करावा लागेल, जसा पुढच्या इथे केला तसा. तर तिथपर्यंत याप्रमाणेच विणायचं आहे. तर इथे साधारणपणे 2चा 1 करायचा, तो सुलट येतो, त्याप्रमाणे 2चा 1 करायचा. सुलट असेल तर तो सुलट करावा लागेल, उलट असेल तर तो उलट करावा लागेल. जशी विण आहे त्याप्रमाणे तो करायचा. पुढचे आहेत तसे विणायचे आहेत. आणि शेवटी पुन्हा गळ्याच्या बाजूला 3चा 1 करायचा, म्हणजे गळ्याचे कमी करायचे टाके संपले. आता इथे शेवटचा 1 टाका सोडून पुन्हा 3चा 1 करायचा आहे, जसा आपण सुरुवातीला केला होता तसा. तर इथे हा उलट येणार आहे, तर आपण हा उलट करायचा. 3चा 1 केला आणि हा जो आहे तो शेवटचा एजिंगचा टाका. याप्रमाणे आता हे विणत जायचं आहे. याप्रमाणे आणखीन 3 ओळी आपण करून घेऊया. ही पहिली ओळ झाली. आपल्याला 4 ते 5 ओळींची ही इथली गळ्याची पट्टी करायची आहे. ही एक ओळ झाली. दुसरी इथे येईल, तिसरी इथे, चौथी इथे आणि 5व्या ओळीला टाके बंद करायचे. तर 3 ओळी आपण याप्रमाणेच, म्हणजेच जशी ही साबुदाणा विण घातलेली आहे त्याप्रमाणे विणून घ्यायची आहे. आता टाके कुठेही कमी करायचे नाही आहेत. ब्लाऊजच्या 4 ओळी विणून झालेल्या आहेत. आता टाके बंद करायचे आहेत. इथे मी 4च ओळी घातलेल्या आहेत गळपट्टीसाठी. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही आणखीन 1, 2 किंवा 4 ओळी आणखीन घालू शकता, ज्यामुळे हे रुंद दिसेल. तर 4 ओळींवर मी बंद करणार आहे. हा आपला चॉईस आहे की ओळींवर बंद करायचं ते. तर आता हे बंद याप्रमाणे करायचे आहेत. पहिला आपण उचलतो त्यामुळे तो उचलूनच घ्यायचा. त्यानंतर जसे आहेत टाके त्याप्रमाणे विणत जायचं आहे आणि बंद करायचा. हा उलट आहे तर तो उलट विणायचा. पहिला उचलून टाकायचा त्याच्यावरून. नेहमीचीच पद्धत आहे बंद करायची, टाके बंद करायची. याप्रमाणे
आता हा सुलट आहे तर तो सुलट विणायचा आणि बंद करायचा. याप्रमाणे असा उचलून टाकायचा. हा उलट आहे. जसे टाके आहेत त्याप्रमाणे विणत जायचं आणि बंद करायचा. पाठीमागचा उचलून टाकायचा पुढच्या टाक्यावरून. याप्रमाणे तर याप्रमाणे आपण सगळे टाके बंद करून घेऊया. मग आपला ब्लाऊज तयार होईल. सगळे टाके बंद केलेले आहेत. आता इथे धागा कट करायचा आहे आणि यातून हा घालून बंद करून टाकायचा. गळा तयार झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसत असणार आहे. तर आता आपण बटन्स लावून घेऊया. आपला ब्लाऊज विणून पूर्ण झालेला आहे. शिवून पूर्ण झाल्यानंतर याप्रमाणे इथे बटन्स लावलेली आहेत. पूर्ण ब्लाऊज हा असा दिसत असणार आहे. हे बघा, स्त्रियांसाठी, सिनियर स्त्रियांसाठी साडीवर जो ब्लाऊज घालतात तो हा ब्लाऊजचा प्रकार आहे. विणकाम तसं सोपं आहे. व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर तुम्ही या इन्स्ट्रक्शन्समधून व्यवस्थित हे ब्लाऊज विणू शकाल. हा जरासा मोठ्या मापाचा आहे. उंची आणि हाताची उंचीसुद्धा थोडीशी मी जास्त ठेवलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.